नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 5, 6, 7 सप्टेंबर 2023 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर जबरदस्त मुसळधार स्वरूपात असून काही भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात पुढील 3 दिवसांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरण हे पश्चिम बंगालचा पूर्व परिसर आणि भारताची पूर्व किनारपट्टी तसेच छत्तीसगड, ओडिशा, झारखंड या राज्यामध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय असणार आहे आणि या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्रातही पुढील 3 दिवसांमध्ये 5, 6, 7 सप्टेंबर 2023 या तारखेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर या पावसाची स्थिती जोरदार वारा, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट देखील जबरदस्त स्वरूपात बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू आणि तेलंगणाच्या पूर्व भागात आणि दक्षिण भागामध्ये हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी राहील, सर्वच भागात नाही। तर केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून आंध्र प्रदेशच्या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज असून नंदेलाल, विजयवाडा इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। हैदराबाद, रामगुंडम इथे अतिवृष्टीची शक्यता राहील। विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामल, भुवनेश्वर, रायपूर, कोरबा, राउरकेला, कोलकाता, धनबाद या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तसेच महाराष्ट्रातही पुढील 3 दिवसात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात पावसाचा जोर कमी देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाची शक्यता ही उत्तर भागामध्ये गोबरवाई, निपाणी डोंगरी, तिरोडी, काटंगी, वारासेवणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तुमसर, तिळा, सांगसरी, गोंदिया इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त पावसाची शक्यता ही लांजी, आमगाव, गोरेगाव तसेच देवरी, चिंचोला, डोंगरघर या बहुतांश भागात राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, संग्रणी, आडेल, गोतंगाव, पावनी, भिवापूर, खेरगाव, उमरेला जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील। उत्तर भागात भंडारा, वर्दी, चिखली, असोली, कंधारे, मंगरोळी, गोबरवाई, निपाणी डोंगरी इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्यात नागपूर, हिंगणा, पाचगाव, बुटिबोरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। मौदा, बार्शी, कामठी, पारशिवनी, कामठी, वनेरा, गोटी जोरदार पावसाचा अंदाज आहे। उमरी, सावरनेर, बडेगाव, बेचवा इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात धामणा, डोरली, कमलेश्वर, कोडाली, काटोल, गर्जना, तोतीवाडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। बोरीकोकाटे, तुळजापूर, बारबडे इथे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। वर्धा जिल्ह्याकडे पावसाची शक्यता ही अरवी, वडोणा, लाडगड मध्यम पावसाचा अंदाज राहील। वर्धा, जामणी, देवळी, कोल्हापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे, समुद्रपूर अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याच्या तुरळक भागात राहील तसे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागामध्ये दिगोरी, किमठी, मेधा, देसिंग, तुलमाल मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त स्वरूपात राहील। कुरखेडा, पलिटोला, मार्काचा, चिंचगड, कोलेगाव, बोंडगाव, चिंचगड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। चुरमुरा, नाटी चौक, मालवेडा, दोनोरा, मुरमगाव अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे।
मूल, सावली, राजोळी, वल्ली, सिंदेवाई इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. गडचिरोली, चिरमुरा, घोट अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे. आष्टी, मुलचेरा, एटापल्ली आणि पासेवाडा, सुंदरा या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील. भांबरगड, गिरवाडा, पाराकोटलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर, शिरपूर, खेडगावलाही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील. राजुरा, बदलापूर, गजवाली, चंद्रपूर, कुकसरोड, वणी, कायर, भद्रावती मुसळधार पावसाचा अंदाज राहील. मोरली, कटवाडा, चारकोपिके, चिमूर या भागातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही निमगुडा, धनोरा, गोमूत्री, पांढरकवडा जोरदार पावसाचा अंदाज आहे. घाटंजी, करंजी येथे जोरदार पावसाचा अंदाज राहील. रुई, जवई, अर्निलाई मध्यम स्वरूपात राहील. साक्री, द्याणी, चोंडी, पुसद, खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे. लाटकेट, दारवा, यवतमाळ, जामोडा, कलाम, राळगाव, दुर्ग, पिंपरी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्याकडे लगतचा परिसर आहे. नेर, पल्लेगाव, पुलगाव, नांदगाव, कोंडेश्वर मध्यम पावसाचा अंदाज राहील. पुलगाव, धामणगाव रेल्वे, चांदूर, धामणगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे. तळेगाव, आष्टी, कर्जना, दुर्गवाडा, काटी, जळखेडा, वरुड, नरखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील. ब्राह्मणथडी, चांदूर बाजार, मोर्शी, अचलपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील. चिखलदरा, चिखलेरा, रिसालदानी जोरदार पावसाचा अंदाज आहे. अंजनगाव, सुजी, आसेगाव, मूर्तिजापूर, दर्यापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील. बडनेरा, अमरावती, नांदगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे. बहुतांश ठिकाण राहील. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी असून अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, बाळापूरला हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तरेकडे जोर वाढलेला असून अकोट, तेलरा, हिरवाखेड, आलेवाडी, आमवारा, जळगाव, जामत जोरदार पावसाचा अंदाज राहील. मांजराखेड, अंधरुणा, पातुर्डा, शेवगाव हलका पाऊस असून आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मोठाला, पिंपरी गव्हाली, बाबरगाव, खामगाव, नांदुर्णा, दिघी, मलकापूर, दासरेखेड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील. दक्षिणेकडे जोर कमी असून गिरडा, बुलढाणा, केलवड, कुदनापूर, अहमदपूर हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील. आणि घाट, बोरी, मेहकर, डोंगाव लगतचा परिसर बघितला असता भापूर, रिसोड, लोणी इथे मध्यम स्वरूपात राहील. बेबी, लोणारलाही हलका पाऊस राहील. रितरलाही हलक्या स्वरूपात राहील. वाशिम जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, महसूल, परतूर, मंगळूरपे, कर्जना, खेडा मध्यम पावसाचा अंदाज राहील. दक्षिणेकडे जोर अधिक राहील. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, औंधलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील. इंदापूर, मागाव, मावलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील. नांदेड वगळता या जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात उमरखेड, टाकणी, मोरसुंदी तसेच आडगाव, तमसा, हिमायतनगर, शिवानी, जेवलेलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. नांदेड वगळता या जिल्ह्याकडे पूर्णा, बसमत, अद्रापूर, नांदेड वगळता मुखेड, पेटोंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि परभणी जिल्ह्याकडे नरशी, कवठा, कंधार, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालमलाई जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील. परभणी, झरी, बोरी, जिंतूरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. मट्टा, परतूर, सेलू, आष्टी, पाथरीलाई मध्यम पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. लातूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही देगलूर, रुद्र, मुखेड इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुरकी, उदगीर, रावणकोला, ओढमजुक, लातूर रोड, श्रांतपाल इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे. अरुंदा, हणेगाव, जाकाल, हलसी, भालकी, बिदर जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील. लातूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात भाटंजी, किल्लारी, निलंगणा हलका पाऊस राहील. खिंतोट, औसा, कोंड, बाडा, मुरुड, घाटेगाव, रेणापूर, बोकडा, श्रांतपाल मध्यम पावसाचा अंदाज आहे. आणि धाराशिवमध्ये पावसाची शक्यता दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील. तांदळवाडी, तुळजापूर, नळदुर्ग, होर्टी, मुरम, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला, वडगरी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे. धाराशिवमध्ये कामेगाव, बेमली, पेठ, एडची मध्यम पावसाचा अंदाज राहील. आणि वैरभंग, पाणेगाव, बार्शीला हलका राहील. तारकेट, बूम, पातूर, खडा हलका पाऊस राहील. मासा, कळमलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे. बीड जिल्ह्याकडे यलम, चौसाला हलक्या सरींचा अंदाज राहील. धारूर जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे. आणि मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठ, परळी, आंबेजोगाई, घाट, नांदुरा जोरदार पावसाचा अंदाज आहे. बीड जिल्ह्यात बीड, गरिकम, भालगाव, जांभळी, गेवराई, उमापूर हलक्या सरींचा अंदाज आहे. जालना जिल्ह्याकडे जोर कमी असून मंगळूर, रामशेगाव, छोटा, तानवाडी, वारीगावारी, ईश्वरनगर, पानवाडी, तारगाव, कोल्हापांगरी, जालना हलक्या पावसाचा अंदाज राहील. देऊळगाव, राजा, दाभाडी, हंसाबाद, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन या भागातही बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील.
आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात पुढील 3 दिवसात जोर कमी राहील। अमरापूर, हंसापूर, दैगवणी, ताकीपाल, बनास, बिडकी, लिंबे, जळगाव, गंगापूर हलका पाऊस राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगर, सनवासी, पिंपरी, एलुगुप्पा, देवगाव, फुलंब्री, विरामगाव, कन्नड, हतनूर, चाळीसगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे। आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगाव, पाचरा, पाऊरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। जामनेर, भोरलाई मध्यम स्वरूपात राहील। जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, जानोरी, रावेर, शहापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरापुरा, बाजेपूर हलक्या सरींचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्यामध्ये चिंचवड, कुसुंबे, अंजाले, अरवी, बोकरूड आणि अंजंग, नवारी, कपांडे, धुळे हलक्या सरींचा अंदाज आहे। जहापुरे, गोडी, इसाले, सुले, सांगवी मध्यम पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, ब्याड, चिंचवे, देवी, दुसाने, टिटाणे, अंजाले, तोंडाईचा, खरपाली, शहादा, धनोरा, अक्कलगाव, बोरचा हलक्या सरींचा अंदाज राहील। नवापूर, विसरवाडी आणि अंबली, कोकसाने, चोरवड, पिंपळणे, ताराबाद, चिंचली मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडे पावसाची शक्यता आहे। आवटी, नामपूर, सटाणा, निमशेवडी, अंजंग, मालेगाव, अरवी हलका पाऊस राहील। आणि कळवण, ओझरलाई मध्यम पावसाचा अंदाजा तुरळक ठिकाणी राहील। तसे बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। देवळी, सौदाने, मालगाव, नांदगाव, मनमाड, वणी, डोडांबे, चांदवड, जोपूल, ओझर, निफाड, लासलगाव, पाटोदा, येवला, कुसुमाडी, देवगाव, मंजूर या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। लाडाची, अर्सुल, शेवगा इथे हलका पाऊस राहील। नाशिक, देवळी, पांडोर्ली, सिन्नर, तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे या भागात हलका पाऊस राहील। इगतपुरी, आंबेवाडी, सम्राट, गुंडा, शिवाले, वैशाकरे, मध, जुन्नर, कोटाले जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही। पालघर, मन्नर, कोडमल, वाडा हलका पाऊस राहील। वसे, विरार, मीराभाईंदर, भिवंडी, कडवाली, ठाणे, कल्याणवणी, निंजाले या बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। कोकण किनारपट्टीकडे मुंबई, नवी मुंबई, उरणलाई हलका पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यता नरेल, कर्जत, कुसरपेठ या भागात राहील। रायगड जिल्ह्याकडे चोंडी, पेंढारी हलक्या सरींचा अंदाज आहे। शिरोळ, खोपोली, किस्मतले जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी असून लवासा, जीटी, शिरगाव, कळवण, आंबे, नागोठाणा हलका मध्यम पाऊस राहील। पुणे जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। खेटवडले, जेजुरी, सासवड, पुणे, दायरी, लोणी कालवर, चाकण, खेड, पाबल, मलटण हलक्या सरींचा अंदाज आहे। मनसर, नारायणगाव, जुन्नर, ओतूर या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील। मध, कोटाले, गरवाडी मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये कडेगाव 2, पडेगाव हलका पाऊस राहील। कर्जत, कुलधरण, पिटकेवाडी, मिरजगाव, परेगाव, सुद्रुक हलका पाऊस बघायला मिळणार आहे। आणि पाने, सुपे, खंडाळा, टाकळीकेश्वर, आले आणि आळकोटी हलका पाऊस राहील। घारगाव, मांडवे इथे हलक्या पावसाची शक्यता आहे। वामुरी, धनगरवाडी, देवळी, पुरावारा, आश्वी, लोणी, शेडी, पुलतांबा, जवळके या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा उत्तरेकडे जोर कमी राहील। जसे बिगवन, केटरोपी, गंडोड, कोंडेस, सेल्सियस, परांडा, कुरवाडी, बेंबले, टेंबोर्णी हलका पाऊस राहील। अकलूज, मानसिरस, वेलापूर, मौत, बुद्रुक, पंढरपूरलाई हलका पाऊस राहील। मंगळवेढा, गिरडी, चिंके, सांगोळे मध्यम पावसाचा अंदाज आहे। कुरुबिलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वटकरी, अलूर मुसळधार पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील। सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दक्षिण पूर्व भागात नागज, कोची, देसिंग, मालगाव, जळकाटी, किरंगी, दागलपूर, पिल्लरजत, कानामाडी, आडाली, तेलसंग जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिरगोपी, कुडाची, मंगसुळी, अतनी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। इचलकरंजी, शिरोळ, सांगलीलाई हलका पाऊस राहील। तासगाव, रामपूर, पलुसलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा, नेसारी, अड्डाला, कुरणवाडी, संकेश्वरा, मालजाटी, चिकोडी, निपाणी, मुरगुड, पिद्री, राधानगरी हलका पाऊस राहील। इस्पुर्ली, कागल, इचलकरंजी, कोल्हापूर, जितबेल, किनीकोडाली हलक्या पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्यात इस्लामपूर, रामपूर, पलूस, कराड, कडेगाव, औंध, रहिमतपूर, सातारा, कोरेगाव, मोलदिकसल या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा सातारा जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तसेच माकंजन, सरवणा, रत्नागिरी, नेरवा, राजपूर, रेपटण हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे मात्र जोरदार पावसाचा अंदाजा वेंगुर्ला, औरोस, सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कणकवली, बायगणी, पोईपकासर इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। औरोस, बंडा, पारसेम, कानाकोंबी, पिचिलियम, मोपासा, पणजी, वास्कत गामा जोरदार पावसाचा अंदाज राहील।
कर्नाटक राज्याकडे बाची, बेळगाव, राणाकुंडे, धामणे हलका पाऊस राहील. कानापूर, निटूर, गोंजी, रामणघागरा, कास्टोल रॉक, साईगाव, तिक्सा, अलगोटे, मडगाव, कुचकोडे, रिवणा, जागवी या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तर कमी पावसाची शक्यताही सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा उत्तर परिसर, पुणे, अहमदनगर, मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर, अहमदनगर या भागात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.